नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, मराठवाड्यातील या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, मराठवाड्यातील जालना, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि मित्रांनो परभणी या 8 जिल्ह्यातील 25,17,384 शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले होते। त्यांच्या झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठीची मदत मिळणार आहे। निघालेल्या शासन निर्णयाने ही बाब स्पष्ट झाली आहे। मित्रांनो, अतिवृष्टीने किंवा नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांचे नुकसान झाले ती 2-2 वर्ष शासनाकडून भरपाईची रक्कम मिळत नाही। याचा अनुभव शेतकऱ्यांना वारंवार येतो। आता मात्र राज्यात स्पष्ट बहुमताने सत्तेवर येताच महायुती सरकारने राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे। तर राज्यासाठी 2,920,57,50,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यात मराठवाड्यासाठी 2,738,62,03,000 रुपयांचा समावेश आहे। यामुळे मराठवाड्यातील 25 लाख शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह विविध 7 योजनेवर महायुती सरकारने सढळ हाताने मदत दिली। पण निवडणुकीच्या धामोधीमीत बळीराजाकडे मात्र दुर्लक्ष झाले होते। मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील अनेक वेळा अतिवृष्टी झाली होती। मराठवाड्यातील 19,36,000 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता। तर यात 25,17,000 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। शासनाकडून कधी भरपाई मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच 5 दिवसात तातडीने नुकसान भरपाई मंजुरीचा आदेश काढण्यात आला आहे। त्यामुळे 25 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। तर मित्रांनो, या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, म्हणजे मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, जिल्हा न्याय नुकसान भरपाईची जाहीर निधी। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 412,30,93,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 424,04,60,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 813,09,60,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 544,54,08,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 221,81,30,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 234,20,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10,09,79,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 78,51,03,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, असे एकूण या मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि मित्रांनो लातूर या 8 जिल्ह्यातील 25,17,384 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत 2,738,62,62 रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या मराठवाड्यातील या 8 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच ही नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।